सन 2015चा हा ऐतिहासिक गणेशोत्सव या ठिकाणी कोल्हापूरहून गोल सर्कल मित्रमंडळ लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेला लालबागच्या राजाचे मूर्तिकार माननीय रत्नाकरजी कांबळे साहेब आणि संतोष कांबळे दादा यांच्याकडून नेण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व कोल्हापूरहून जमलेलो आहोत। सदरची मूर्ती मिळवताना सतत मंडळाने 3 वर्ष पाठपुरावा माननीय रत्नाकर साहेब आणि संतोष कांबळे साहेब यांच्यासोबत केला होता। यामध्ये बहुमूल्य सहकार्य असं माजी राज्यमंत्री माननीय उदय सामंत साहेब आणि मंडळाचे पदाधिकारी यांच्या कठोर परिश्रमानंतर लालबागच्या राजाचे मूर्तिकार माननीय रत्नाकर कांबळे साहेब आणि संतोष कांबळे साहेब यांनी होकार देऊन मागील वर्षी आपल्याला हा गणपती आपल्याला दिला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती आपण ह्या वर्षी परत एकदा हा गणपती या इथून न्यायसाठी आलेलो आहे। तर मंडळाच्या वतीने माननीय मी संतोष कांबळे साहेब यांना असं या ठिकाणी विचारू इच्छितो, त्यांची प्रतिक्रिया ही इच्छितो की आपण सलग दुसऱ्या वर्षी आम्हाला हा लालबागचा राजाचा गणपती देऊ केला, हा राजाची प्रतिकृती आज आम्ही कोल्हापूर येथे घेऊन चाललो आहे। तुमच्या आमच्या मंडळाबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला त्या संदर्भात जाणून घ्यायचं। नमस्कार। जसं आता साहेबांनी सांगितलं की हे दुसरं वर्ष आहे आपल्या गोल सर्कल मित्रमंडळाचं आणि माझ्याकडे जागेअभावी मी सतत 3 वर्ष त्यांना देऊ शकत नव्हतो। माननीय उदयदादा सामंत हे माझे चांगले मित्र असल्याकारणामुळे तर त्यांनी सुचवलं की आज लालबागच्या राजाला तिकडे सर्व येऊ शकत नाही, तर कोल्हापूरवासियांची इच्छा आहे की कोल्हापूरमध्ये पण एक राजाची प्रतिकृती तुमच्या हातची असावी। त्यामुळे आम्ही गेल्या वर्षी मग यासाठीवर पूर्ण केलं की 1 महिना आधी तुम्हाला ती मूर्ती तिकडे न्यावी लागेल आणि मंडळाने पूर्ण सहकार्य करून जसं राजाचं एक म्हणजे सर्व गणपतीची पूजा केली जाते तशीच या मंडळाने पण निर्विघ्नपणे सगळं पार केलं आहे। आज तुम्ही बघता की आज राजाला दागिने पण आलेले आहेत। मुंबईचे नामवंत जे सोनार आहेत नाना वेदक यांच्या हातून ते घडलेले आहेत। आज आम्हाला पण एक समाधान वाटतं की आज राजाचं पण एक म्हणजे मंदिराच्या महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर आपली मूर्ती तिथे गेलेली आहे। तर तेच आम्हाला म्हणजे आमच्या कुटुंबाला एक समाधान आहे की आपला एक राजा कोल्हापूरमध्ये बसलेला आहे।